अष्टमी परिसरात कुंडलिका नदीलगत भीषण आग, रसायनयुक्त कचऱ्यामुळे आगीला जोर. आगीत सापडले वैद्यकीय कचऱ्याचे अवशेष, जिल्हा आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीत कुंडलिका नदी संवर्धन येथे अष्टमी परिसरात काल रात्री 10च्या सुमारास एक विचित्र प्रकार घडलाय. अज्ञात व्यक्तीने वैद्यकीय कचरा त्या ठिकाणी टाकून तो कचरा नष्ट करण्यासाठी आग लावून दिली आहे. वैद्यकीय कचऱ्याबरोबरच रासायनिक पदार्थांचे सुद्धा अवशेष दिसून आले. त्यामुळे आगीचा जोर वाढताना दिसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशामक दलाला त्वरित बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश आले. परंतु अशा प्रकारे वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे कायदेशीर गुन्हा आहे. या निमित्ताने जिल्हा आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. घटनास्थळी रोहा नगर परिषदेचे पाणी पुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती महेंद्र दिवेकर यांनी तातडीने धाव घेतली आहे. यावेळी दिवेकर यांनी संबंधित घटनेचा खोलवर तपास करून कायदेशीर पद्धतीने पोलिसात गुन्हा दाखल करू त्या संबंधित अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यांच्याबरोबरच नगरसेवक प्रशांत कडू, नीता हजारे तसेच मोठ्या प्रमाणात रोहेकर नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर, रोहा, रायगड. अष्टमी नदीकडील ठिकाणी सुमारे 10च्या सुमारास आगलेली नागरिकांच्या निदर्शनास आली. आपल्या समोर आपण त्वरित घटनास्थळी धाव घेतात. काय सांगाल, एकंदरीत काय आहे? साधारण 10:15च्या आसपास मला या ठिकाणचे अष्टमीचे स्थानिक नगरसेविका परा पानसरे यांचे पती आकिब येरुणकर यांचा फोन आला की अष्टमीला नदीच्या ट्रॅकच्या बाजूला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे, त्या ठिकाणी टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी. मी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेलो असताना पाहिलं की टँकरचा उपयोग या ठिकाणी होणार नव्हता, कारण प्रेशरने पाणी मारण्याची गरज या ठिकाणी होती. म्हणून तातडीने आम्ही आमच्या नगरपालिकेची बुलेट फायरची आहे ती मागवण्यात आली. पण त्याची टँकची व्यवस्था ही साधारण 10 लिटरची असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आणि पुन्हा केमिकल युक्त आग असल्यामुळे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी ताबडतोब आम्ही मागणी केली आणि घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी लगेचच पोहोचली. या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता या ठिकाणी मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि केमिकलयुक्त मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी आढळलेलं आहे. माझी मुख्याधिकारी यांना विनंती राहील, नगराध्यक्ष यांनाही विनंती राहील की ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती दंडात्मक आणि कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी. कारण या कुंडलिकेची आपली जीवनवाहिनी, त्याच्यासाठी करोडो रुपयाचा निधी आदरणीय तटकरे साहेबांनी या ठिकाणी आणला आणि त्याचं सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्यांनी करत असतानाच कोणीतरी या ठिकाणी नराधमानी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी MIDCचे यांचे आभार मानेन की आम्ही फोन केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी ते घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. पण ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच ठिकाणी बाजूला बंगाली लोकांची वस्ती आहे आणि रात्रीच जर आग ही आटोक्यात आणली नसती तर काहीतरी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असता. त्यामुळे ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई नगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य तालुका आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीला आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करू. या ठिकाणी रोह्यातील नागरिक असतील, अष्टमीकर नागरिक असतील, मी त्यांना विनंती करतो की असे काही कृत्य आपल्याला आढळल्यास, जे कोणी हे कृत्य करत असेल, मेडिकल वेस्टचा कचरा टाकत असतील किंवा केमिकल युक्त कचरा या ठिकाणी टाकत असतील तर त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवून राहावं. कारण ही सगळी जबाबदारी केवळ नगरपालिकेची नसून, पोलिसांची नसून, आपली एक नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपली सर्वांचीच त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि आपण जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या शहराचं सौंदर्य अबाधित राखणं हे आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याची जाण ठेवत आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी भविष्यात दक्ष राहाल असा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आरोग्य विभागाला आपण काय आवाहन करा? नक्कीच आम्ही जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग असेल, या दोघांना नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सूचना करू आणि ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे CCTV सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळे या 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी हे टाकण्यात आलेलं आहे. त्याची सखोल चौकशी करून त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी दाखल करू आणि CCTVच्या माध्यमातून कोणी हे कृत्य केलंय हे निदर्शनास आणून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी करण्यात येईल, कायद्याने ती करण्यात येईल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.